नमस्कार मित्रो हो ई पीक पाहणी म्हणजेच आपल्या सातबाऱ्याला आपल्या पीक पेऱ्याची आपण स्वतः नोंद करू शकता। आता हो ई पीक पाहणी आपण जर केलेली असेल तर ती ई पीक पाहणी आपली पूर्ण झालेली आहे का, सक्सेसफुल झालेली आहे का, म्हणजेच आपल्या सातबाऱ्याला आपल्या पीक पेऱ्याची नोंद झालेली आहे का, हे आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये पाहू शकता। आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं हे लाईव्ह मी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। त्यासाठी हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील। चला तर मित्रो पाहूयात आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे का, म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे का, आपल्या सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंद झालेली आहे का, हे आपण आपल्या मोबाईलवरून घर बसल्या 5 मिनिटांमध्ये आपण कशा पद्धतीने पाहू शकतो। तर मित्रो आपली ई पीक पाहणी पूर्ण झाली का नाही किंवा आपल्या सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंद झाली का नाही हे कशा पद्धतीने पाहायचं, तर त्यासाठी आपण जे ई पीक पाहणी करण्यासाठी ॲप डाउनलोड केलेलं आहे ते ॲप आपल्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। हे ॲप आपण खूप दिवसापूर्वी डाउनलोड केलेलं असेल तर ते अपडेट करून घ्या। ॲप ओपन करा। ॲप ओपन केल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं आहे। स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल। यामध्ये महसूल विभाग असे लिहिलेलं आहे पहा, त्याच्या खाली जो निवडा हा बॉक्स दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रहो अशा प्रकारे आपल्याला महसूल विभागांची नावे पाहायला मिळतील। त्यातून आपला जो महसूल विभाग आहे तो आपल्याला निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर खाली जो बाण दिसतो आहे तो बाण आपल्याला त्यावरती क्लिक करायचा आहे, टच करायचा आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रो अशा प्रकारे आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये खातेदाराचं नावाच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे पहा, त्यामध्ये लिहिलेला आहे निवडा। तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल। मित्रो सिक्युरिटीसाठी काही माहिती मी या ठिकाणी ब्लर केलेली आहे, तुम्हाला तुमची माहिती त्या ठिकाणी दाखवली जाईल। तुमच्या नावाच्या समोर जे वर्तुळ दिसतंय त्यावरती क्लिक करा। त्यावरती टच केल्यानंतर खाली आपल्याला 4 अंकी संकेतांकच्या खाली 4 बॉक्स दिसतायत पहा, त्यामध्ये आपल्याला आपला संकेतांक नंबर टाकायचा आहे। आता मित्रो आपण जर आपला संकेतांक नंबर विसरला असाल तर यासाठी आपल्याला संकेतांक विसरलात हा पर्याय या ठिकाणी दिसतोय पहा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर मित्रहो अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल। यामध्ये सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर दाखवला जाईल आणि आपला जो संकेतांक क्रमांक आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल। तो संकेतांक क्रमांक लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा। तर मित्रो सिक्युरिटीसाठी मी माहिती ब्लर केलेली आहे, तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित दिसेल। त्यानंतर मित्रो आता आपल्याला जो संकेतांक नंबर सांगितलेला आहे तो संकेतांक नंबर या बॉक्समध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। संकेतांक नंबर टाकल्यानंतर मित्रो उजव्या साईडचा जो बाण आहे त्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। बाणावरती क्लिक केल्यानंतर मित्रो अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल। या पेजमध्ये काही पर्याय दिलेले आहेत पहा, कायम पड किंवा चालू पड नोंदवा, त्यानंतर पीक माहिती नोंदवा, त्यानंतर बांधावरची झाडे नोंदवा, त्यानंतरचा पर्याय आहे अपलोड, त्यानंतरचा पर्याय आहे पीक माहिती मिळवा आणि शेवटचा पर्याय आहे गावाचे खातेदारांची पीक पाहणी। तर याच पर्यायावरती मित्रो या ठिकाणी दाखवतोय पहा, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती मित्रो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। शेतकऱ्यांची नावं, तर मित्रो आपल्या गावातील सर्व शेतकऱ्यांची यादी आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे। मित्रो मी यादी सांगितल्याप्रमाणे सिक्युरिटीसाठी मी माहिती ब्लर केलेली आहे। आता मित्रो या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला 10 शेतकऱ्यांची यादी पाहायला मिळेल। आता दुसरी यादी आपल्याला पाहायची असेल, म्हणजे पुढील यादी पाहायची असेल तर खाली नंबर दिलेले आहेत पहा, 1 2 3 4 5, तर त्या नंबरवरती क्लिक करून आपण पुढील यादीसुद्धा पाहू शकता। आता या यादीमध्ये तुमचं नाव कुठं आहे हे तुम्हाला शोधायचं आहे। आता मित्रो यामध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे, ज्यांच्या सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंद झालेली आहे, त्यांची नावं ही हिरव्या कलरमध्ये दाखवलेली आहेत, म्हणजे हिरव्या बॉक्समध्ये दाखवलेली आहेत। आणि ज्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजेच अनसक्सेसफुल आहे, ज्यांच्या सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंद झालेली नाही आहे, त्यांची नावं ही पांढऱ्या बॉक्समध्ये दाखवलेली आहेत। आता मित्रो ज्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, म्हणजेच ई पीक पाहणी सक्सेसफुल झालेली आहे, त्यांच्या सातबाऱ्याला पीक पेऱ्याची नोंद झालेली आहे, तर त्यांची माहिती नेमकी कशा पद्धतीने दाखवली जाते, तर ती माहिती पाहण्यासाठी मित्रो ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे सक्सेसफुल झालेली आहे,
त्या शेतकऱ्यांच्या नावाच्या समोर आपल्याला एक डोळ्याचं चिन्ह दिसतंय पहा, त्या डोळ्याच्या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डोळ्याच्या चिन्हावरती मित्रहो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन पेज ओपन झालेलं दिसेल। यामध्ये आपण पाहू शकता पिकाची माहिती वरती लिहिलेलं आहे। पिकाच्या माहितीच्या खाली त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर त्या शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतलेलं आहे, त्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकाची लागवडीचा दिनांक काय आहे हे त्या ठिकाणी दाखवलं जाईल। त्यानंतर किती क्षेत्रामध्ये पीक घेतलेलं आहे त्याची माहिती दाखवली जाईल। त्यानंतर खाते क्रमांक, गट क्रमांक, पिकाचा वर्ग आणि हंगाम खरीप। तर अशा पद्धतीने ज्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे, ज्यांची ई पीक पाहणी सक्सेसफुल झालेली आहे, त्यांची सर्व माहिती अशा पद्धतीने दाखवली जाईल, म्हणजे त्यांच्या सातबाऱ्यावरती पीक पेराची नोंद झालेली आहे। आता मित्रो, ज्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही आहे त्यांची माहिती नेमकी कशा पद्धतीने दाखवली जाईल, तर त्यांचं नाव ऑलरेडी पांढऱ्या कलरमध्ये दाखवलं जाईल, पांढऱ्या बॉक्समध्ये दाखवलं जाईल। आता त्यांची माहिती पाहण्यासाठी परत आपल्याला त्यांच्या नावाच्या समोर जे डोळ्याचं चिन्ह आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, टच करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यांची माहिती अशा पद्धतीने आपल्यासमोर ओपन झालेली दिसेल। त्यामध्ये सर्वप्रथम त्या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि त्या माहितीच्या खाली लिहिलेलं आहे पहा, पिकाची माहिती उपलब्ध नाही। तर मित्रो, अशा पद्धतीने या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे सक्सेसफुल झालेली नाही आहे, त्यामुळे त्यांच्या सातबाऱ्याला पीक पेराची नोंद झालेली नाही आहे। तर मित्रो, अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची नावं ही हिरव्या बॉक्समध्ये दाखवली जातील आणि ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली नाही आहे, म्हणजे सक्सेसफुल झालेली नाही आहे, त्या शेतकऱ्यांची नावं ही पांढऱ्या बॉक्समध्ये दाखवली जातील। तर मित्रो, अशा प्रकारे आपली ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे का, सक्सेसफुल झालेली आहे का, म्हणजेच आपल्या सातबाऱ्याला आपल्या पीक पेराची नोंद झालेली आहे का, हे आपण घर बसल्या अशा पद्धतीने 5 मिनिटांमध्ये पाहू शकता। मित्रो, आपली जर ई पीक पाहणी पूर्ण झालेली नसेल तर आपल्यासाठी 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली आहे। मित्रो, आपली जर ई पीक पाहणी पूर्ण झालेली नसेल, म्हणजे सक्सेसफुल झालेली नसेल, आपल्या सातबाऱ्याला पीक पेराची नोंद झालेली नसेल, तर आपल्याला शासनातर्फे जी काही नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल तो आपल्याला मिळणार नाही आहे, मिळू शकत नाही। त्यामुळे आपल्याला ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे, आपल्या सातबाऱ्यावर आपल्या पीक पेराची नोंद असणं गरजेचं आहे। त्यामुळे मित्रहो, आपली जर ई पीक पाहणी झालेली नसेल, म्हणजे आपल्या सातबाऱ्याला पीक पेराची नोंद झालेली नसेल, तर लवकरात लवकर म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करून घ्या। तर मित्रो, ही उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका, म्हणजे ते देखील त्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे का, सक्सेसफुल झालेली आहे का, त्यांनी त्यांच्या सातबाऱ्याला पीक पेरा नोंद केलेला आहे का हे पाहू शकतील। त्यामुळे आपल्या मित्रांना ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका। चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।